6 नंबर खेळतोय मे बी चेस करताना आली तर थँकफुली रोहित टॉस जिंकला त्या मॅचला आणि आम्ही चेस करायचा निर्णय केला. परत ज्या प्रकारे बॉलिंग आमची झाली 190 चेस करायचं होतं त्यावेळेस 10-12 years बॅक चेसिंग 190 in 20 overs वॉज अ टास्क बट चेसिंग 190 in 14.3 overs वॉज अ मॅसिव्ह टास्क. आणि जेव्हा ब्रेक झाला ना मला वेगली आठवतंय की कोणी काही डिस्कस केलं नाही की करायचंय हे ते काय नाही, ओपनर झाले आपले पॅड बीट घालून गेले, काही असं चर्चा नाही. सगळ्यांना मनात माहिती होतं की 190 करायचंय 14 ओव्हरमध्ये. एव्हरीवन स्टार्टेड हिटिंग, विकेट पण पडल्या. कोरी अँडरसन म्हणजे ऑफकोर्स वी टॉक अबाउट दॅट 6 पण कोरी अँडरसन प्लेड अ ब्लाइंडर. 40 बॉलमध्ये 90 त्यांनी केला होता. अशा फ्लॅट छकड्या मारत होता, लिटरली पॅरलल. वानखडे जेव्हा रनचेस चालू झालं मी ड्रेसिंग रूमच्या बाहेर बॅल्कनीत बसलो होतो. मी जसप्रीत बुमराह होता बाजूला आणि राहुल सांघवी आमचे मॅनेजर होते. मग जसे जसे 8-10 ओव्हर झाले मी पॅड बीट घालून खाली डगआउट मध्ये गेलो आणि परत रायडू आणि कोरी अँडरसनची सॉलिड पार्टनरशिप झाली. दे फिनिश द गेम, ऑलमोस्ट. एक बॉल 14 पॉईंट थर्ड बॉलला 3 रन हवे होते तर एक बाउंड्रीची गरज होती, नाही लागलं, रनआउट झाला, टाय झाली असती. आता दोन्ही टीम्स तयार होते, इधर चेस होईल किंवा नाही होणार. हे कोणीच विचार नव्हता केला. नो चान्स, नो पॉसिबिलिटी. एनीवन थॉट बिफोर द गेम की काय होणार इफ इट्स टाईड ॲट 14.3. कॅल्क्युलेशन चालू झाले होते कारण खूप मोठा ब्रेक होता. रायडू आउट झाला आणि परत चेक केलं, बघितलं सगळं. रायडू एकदम निराश होता, अक्षरशः खाली बसून तो रडत होता की असं कसं एवढ्या जवळ कसं राहू शकतो मागे, हे ते. त्याला लिटरली आम्ही घेऊन आलो की बस आता यू हॅव टू कम बॅक. झालाय तू आउट झालायस. आणि असं वाटलं की राजस्थान रॉयल्सला वाटलं होतं की आता दे हॅव क्वालिफाईड, वी डिडंट चेस इट. त्यांचं सेलिब्रेशन चालू झालं होतं, ते सेलिब्रेट होते. पण आमचे अॅनलिस्ट धनंजय डीजे होता, अनिल भाई कोच होते, तर त्यांनी try to do something and they said कि if we hit a 6 we still have a chance. Okay.